सज्जन श्रोते हो, आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे दिव्य देव शिववाणी. म्हणजे देवाची दिव्य वाणी किंवा शिव म्हणजे शंकराची वाणी. दिव्य देव शिववाणी काव्य आहे, ते वाचतो, अर्थ सांगतो आणि पुन्हा एकदा वाचतो की निरूपण पूर्ण होईल. तर काव्य 10 कडव्यांचं आहे, पण सोपं आहे. ऐका, स्पष्ट करून सांगतो. दिन एके कोणी श्रोता झाला विचारिता, निशी दिनी देव आत्मा नित्य का निरूपिता. एके दिवशी ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी कुणी एकाने विचारले, अहो तुम्ही निशिदिनी म्हणजे रात्रंदिवस केवळ देव आणि आत्मा यांचंच निरूपण का करता. मग त्याला प्रश्न विचारला गेला. प्रश्नकर्त्याला उलटा प्रश्न विचारला गेला, तुम्हा आज का हा प्रश्न पडला असे, देव आहे नाही कोडे काय मना सतावितसे. ज्यार्थी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय की निशिदिनी देव आत्मा याचंच तुम्ही नित्य निरूपण का करता, त्यार्थी प्रश्न करते हो, काय तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला आहे का की देव आहे अथवा नाही. देवाचं असणं नसणं हे तुमच्या मनाला सतावित आहे का. तेव्हा प्रश्नकर्ता म्हणतो, प्रत्युत्तरे होय म्हणे प्रश्न करता, ना सुचे काही कोण विश्वजनिता करता धरता. तेव्हा प्रश्नकर्ता मला, होय, या विश्वाचा जनिता निर्माता कोण, या विश्वाचा करता धरता म्हणजे पालन करता संरक्षण करता कोण, आणि अर्थातच या विश्वाचा पुन्हा लय करता कोण, हा प्रश्न मला पडला आहे. आणि तुमचं रोज निशिदिनी ऐकता ऐकता मलाही असं वाटतं की तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल. त्या कारणाने देव आत्मा याबद्दल तुम्ही नित्य निरूपण करता. मात्र तुम्हाला ऐकताना असं वाटतं, तो प्रश्नकर्ता म्हणतो, तुम्हाला ऐकताना असं वाटतं, तुम्हा ऐकता वाटे देव तुम्हा भेटत असे, तुम्हा संगे देव नित्य गुज संवादी असे. मात्र तुमचं निशिदिनी ऐकता ऐकता असं वाटतं की निश्चितच तुम्हाला देव रोज भेटतो आणि तुमच्याबरोबर गुज संवाद म्हणजे रहस्यमय अशा संवादामध्ये देव रमतो. म्हणजे देव आणि तुम्ही रोजच गुज संवाद म्हणजे रहस्यमय संवादामध्ये एकमेकांना भेटत असता. छान छान आज तुम्हा निमित्ताने तवमुखी प्रश्न केला वाटे देवाजीने. आता जेव्हा प्रश्नकर्ता म्हणतो की निशिदिनीमध्ये तुमच्याबरोबर गुज संवादात देव आहे, देव तुम्हाला भेटतो असं वाटतं, तेव्हा निशिदिनी निरूपण करणारा त्याला म्हणतो, छान छान आज तुम्हा निमित्ताने तवमुखी प्रश्न केला वाटे देवाजीने. तुमच्या निमित्ताने म्हणजे तुम्हाला पुढे करून तुमच्या तोंडात बहुतेक देवाजीनेच हा प्रश्न विचारला आहे की निशिदिनीमध्ये आम्ही देव आत्मा यांचं नित्य निरूपण का करतो. आता त्याला उत्तर देताना उत्तर असं आलं आहे, जरी स्थिर शांत चित्ते श्रवण घडत असे, तव मनीचे कुतूहल कोडे निश्चित सुटत असे. तर श्रोते हो ऐका, किंवा प्रश्नकर्त्याच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांनी ऐकावं. जर शांत स्थिर चित्ताने निशिदिनीचं जर आपण श्रवण करत असाल तर तुमच्या मनातील कुतूहल कोडे, देवाचे असणे नसणे, या जगाचा निर्माता कोण करता धरता कोण, याचं कुतूहल कोड तुमच्या मनातील निश्चित सुटेल. पुढे सांगितलेलं आहे, सुखासनी शांत निवांत प्राणावरी लक्ष, चैतन्य स्तंभन घडणे हेची साधकाचे लक्ष. सुखासनामध्ये आपणाला बरं वाटेल त्या आसनामध्ये शांत निवांत बसून प्राणावर लक्ष देणं आणि चैतन्य स्तंभन आणि आपल्या शरीरांतर्गत चैतन्याचे स्तंभन घडवणे म्हणजे आपल्या शरीरांतर्गत चैतन्याचं स्थिर होणं. चैतन्य स्तंभन म्हणजे शरीरांतर्गत चैतन्याची हालचाल जास्तीत जास्त क्षीण होऊन जणू काही त्या चैतन्याचा स्तंभ म्हणजे खांब झाला असं होणं. म्हणून सुखासनामध्ये शांत निवांत बसून प्राणावर तितक्याच एकाग्रतेने लक्ष देताना चैतन्याचं स्तंभन म्हणजे चैतन्याचा एक सोट खांब तयार झाला की असं चैतन्याचं स्तंभन
हेच खरं साधकाचं लक्ष. अक्षराय लक्ष म्हणजे हेच खरं साधकाचं ध्येय असतं. म्हणून सुखासनात शांत निवांत बसून प्राणावर लक्ष देणं आणि शरीरांतर्गत चैतन्याला स्तंभित करणं हेच खरं साधकाचं लक्ष म्हणजे ध्येय असतो. जेव्हा अभ्यास योगे लक्ष साधत असे अवचित खोल हृदयी गाभारी दिव्य तेज फाकत असे. जेव्हा अभ्यासाच्या योगाने वेगवेगळ्या साधना मार्गाने हे लक्ष साधलं जातं म्हणजे आपल्या शरीरातील चैतन्य एखाद्या स्थिर दृढ खांबासारखे एकजीव होऊन स्तंभित होऊन उभं राहतं. तेव्हा तेच चैतन्य थोड्या वेळाने आपल्या खोल हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये त्या चैतन्याचा प्रकाश त्याचं लावण्य प्रकाशित करतो, सौंदर्य प्रकाशित करतो. चैतन्य स्तंभ देव हाची आत्मा विठ्ठल सातत्याने एकाग्रते लक्षिता करी हाल चाल. हा जो चैतन्य स्तंभ आहे हाच खरा चैतन्य देव किंवा आत्मा, तो विशेषत्वाने ठोंब्या असलेला विठ्ठल तो माणसाच्या हृदयात असतो. चैतन्य स्तंभ देव हाची आत्मा विठ्ठल. हा चैतन्य स्तंभित झालेला जणू काही चैतन्याचा खांबच असा हा जो विशेषत्वाने ठोंब्या आहे तोच विठ्ठल किंवा तोच आत्मा. तो प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये नव्हे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये अत्यंत शांत खंबीरपणे उभा असतो. हाच जीवातील चैतन्य स्तंभ रूपी विशेषत्वाने ठोंबा उभा असलेला विठ्ठल किंवा आत्मा सातत्याने एकाग्रते लक्षिता करी हाल चाल. त्याच्यावर सातत्याने एकाग्रता करून लक्ष दिलं की त्या चैतन्य स्तंभामध्ये काहीशी हालचाल घडते आणि त्या हालचालीतच चैतन्य हालचाली स्फुरे अवचित वाणी. आणि त्या चैतन्याच्या हालचालीतूनच साधकाच्या वाणीला स्फुरण येतं आणि त्या चैतन्याच्या हालचालीद्वारे आलेलं स्फुरण साधकाच्या वाणीतून भक्तमुखी उमटे तीच दिव्य देववाणी. भक्तमुखी उमटे तीच दिव्य देव शिववाणी. आणि या चैतन्य स्तंभातून झालेल्या हालचालीमुळे साधकाच्या हृदयामध्ये किंवा साधकाच्या मुखामध्ये भक्त मुखामध्ये चैतन्यच्या हालचालीद्वारे जे स्फुरण निर्माण होतं, चैतन्य हालचालीमुळे साधकाच्या मनहृदयात जे स्फुरण निर्माण होतं ते स्फुरण साधकाच्या किंवा भक्ताच्या मुखातून दिव्य देव शिववाणी, दिव्य देववाणी किंवा शिववाणी. दिव्य देववाणी म्हणजे देवाची दिव्यत्वाची वाणी किंवा शिववाणी म्हणजे शिव म्हणजे शंकर, पवित्र आत्मदेवाची वाणी. म्हणून आपल्या हृदयामध्ये शांत निवांत बसल्यानंतर जी आंतरिक शिव आपल्या अनुभवास येते तीच पुढे जाऊन अधिकाधिक एकाग्रता साधल्यानंतर शिववाणी दिव्य देववाणी म्हणून स्फुरित होते. आणि एकदा का याचा तुम्हाला बोध झाला की जसं प्रश्न करता निश्चिंत होतो तसे तुम्ही सर्व निश्चिंत होऊन त्या दिव्य देव शिववाणीच्या दिशेने आपली साधना अग्रेसर होईल याची काळजी घ्याल. म्हणून देवाची दिव्यवाणी, देवाशी संभाषण, तुम्ही आम्ही बोलतो तसा देवाशी साधुसंतांशी संवाद साधता आला की दिव्य देव शिववाणीचं स्फुरण होतं. आणि ते स्फुरण म्हणजेच खऱ्या अर्थाने निशिदिनी मध्ये केली गेलेली देव आत्मा याच्याबद्दलची नित्य निरंतर निरूपणाद्वारे घडलेली प्रश्न उत्तर संवाद रूपी घडलेली चर्चा म्हणजे निशिदिनी देव आत्मा याबाबत निरूपणामध्ये केले जाणारे निरूपण. तेव्हा ज्या श्रोत्याने प्रश्न विचारला की तुम्ही नित्य देव आत्मा निरूपण का करता, तेव्हा त्या श्रोत्याच्या मनातील प्रश्न ओळखून त्या प्रश्नाला अचूक उत्तर देण्याच्या निमित्ताने दिव्य देव शिव आणि हे निरूपण प्रकटलेलं आहे. ते अर्थासहित तुम्हाला सांगितलं. आता पुन्हा एकदा वाचतो, ते शांत मनबुद्धी आणि चित्ताने श्रवण करा म्हणजे तुम्हालाही दिव्य देव शिववाणीचा लाभ घडू शकेल. तर ऐका. दिव्य देव शिववाणी. दिन एके कोणी श्रोता झाला विचारिता, निशिदिनी देव आत्मा नित्य का निरूपिता.
तुम्हा आज का हा प्रश्न पडला असे, देव आहे नाही कोडे काय मना सतावितसे. प्रत्युत्तरे होय म्हणे प्रश्न करता, ना सुचे काही कोण विश्वजनिता करता धरता. तुम्हा ऐकता वाटे देव तुम्हा भेटत असे, तुम्हा संगे देव नित्य गुज संवादी असे. छान छान आज तुम्हा निमित्ताने तवमुखी प्रश्न केला वाटे देवाजीने. जरी स्थिर शांत चित्ते श्रवण घडत असे, तो मनीचे कुतूहल कोडे निश्चित सुटत असे. सुखासनी शांत निवांत प्राणावरी लक्ष, चैतन्य स्तंभन घडणे हेची साधकाचे लक्ष. जेव्हा अभ्यास योगे लक्ष साधत असे, अवचित खोल हृदय गाभारी दिव्य तेज फाकत असे. चैतन्य स्तंभ देव हाची आत्मा विठ्ठल, सातत्याने एकाग्रते लक्षिता करी हाल चाल. चैतन्य हाल चाली स्फुरे अवचित वाणी, भक्तमुखी उमटे तीच दिव्य देव शिववाणी. तर हे दिव्य देव शिववाणी अशा शीर्षकाचे निरूपण आज स्वतंत्र काव्याद्वारे आपल्या निषेधिनीमध्ये सादर केलेले आहे. त्याचा लाभ आपण जरूर घ्याल असा विश्वास व्यक्त करतो आणि आजचे हे निरूपण येथेच संपन्न करतो. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.